राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल आलेली आहे. नमो शेतकरीचे 2,000 रुपये कधी येणार या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी आताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली. सोशल मीडियावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार अशा अनेक बातम्या पसरल्या होत्या आणि त्यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. शेतकरी फक्त हेच बघत होते की आज येणार हप्ता, उद्या येणार हप्ता, परंतु नेमकं ठामपणे कधी येणार हप्ता तर हे कोण सांगत नव्हतं. त्यासाठी आता सर्वात मोठी आनंदाची अपडेट हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना विचारताना सांगितलेलं आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आतुरतेने लागला होता की कधी येणार कधी येणार. यावरती मुख्यमंत्री आता कधी येणार तर त्याबरोबर त्यांनी तारीख सुद्धा सांगितलेली आहे. कारण की शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. कालच इथं दररोज सोशल मीडियावरती नमोचा हप्ता या दिवशी येणार, उद्या येणार, या तारखेला येणार अशा पद्धतीच्या भरपूरशा बातम्या ह्या पसरलेल्या होत्या. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार असं या ठिकाणी आशेने शेतकरी बघत होते, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं. या तारखेला 100% तुम्हाला नमोचे 2,000 रुपये मिळणार. तर बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना जे काय प्रश्न विचारले होते त्यांना उत्तर देताना सांगितलेलं आहे की या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येणार. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, त्यामुळे नमोच्या हप्त्यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं नमोचा हप्ता 7वा हप्ता 2,000 रुपये कधी मिळणार आहे. कारण की शेतकऱ्यांना 2,000 रुपये हप्त्याची गरज होती, पैशाची गरज होती, त्यामुळे नमोचा हप्ता कधी मिळणार याची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. नमोचा हप्ता या ठिकाणी या तारखेला येणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 100% तुम्हाला नमोचा हप्ता या दिवशी येणार. बघा, 2 ऑगस्ट रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळाले आहे. परंतु सगळं सोशल मीडियाच्या वरती अशा बातम्या पसरल्या होत्या की PM किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये प्लस म्हणजेच तुम्हाला 4,000 रुपये 2 ऑगस्टला येणार अशा पद्धतीने भरपूरशा बातम्या सोशल मीडियावरती आपण बघितलेल्या आहे. परंतु सरकारने सुद्धा सांगितलं की काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही 2 ऑगस्टला या ठिकाणी PM किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊ शकलो नाही आणि असं म्हणून त्यांनी आता नमो शेतकरी योजनेची फिक्स तारीख सांगितलेली आहे. तर या तारखेला 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला सोडला जाणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी मित्रांनो 2,000 रुपयाची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असं आपल्याला म्हणायचं आहे सुद्धा हरकत नाही. बघा, सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर, पोळ्याच्या सणाच्या मुहूर्तावर इथं तुम्हाला 2,000 रुपये मिळणार अशा पद्धतीच्या भरपूरशा बातम्या आपण बघितल्या. परंतु 2,000 रुपये काही तुम्हाला मिळाले नाही. केंद्र सरकारने पाठवले 2,000 रुपये किंवा जमा झाले 2,000 रुपये या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात अशा भरपूरशा जसं की फेक अफवा, फेक बातम्या इथं पसरलेल्या होत्या. यावरती त्याच जसं की मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडला कृषी विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा, मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की शेतकरी आतुरतेने इथं वाट बघत आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार. तर मुख्यमंत्र्यांनी ती तारीख सुद्धा आता ठामपणे सांगितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, सुद्धा जसं की अफवा पसरल्या होत्या की नमो शेतकरी योजने हप्ता बंद तर झाली नाही, आम्हाला हप्ताचा पैसा इथं मिळाला नाही, भरपूरशा जिल्ह्यामध्ये पैसा मिळण्याचा SMS देखील आला, अशा बातम्या इथं पसरलेल्या होत्या. परंतु कोणालाच इथं नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही. परंतु बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसा त्या ठिकाणी वगळला गेला आहे असे सुद्धा काही जणांनी, जसं की अर्थसंकल्पामध्ये किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा काही सुद्धा तरतूद नाही, तर अशा सुद्धा ठिकाणी चर्चा सोशल मीडियावर सुद्धा झालेली आहे. तर सरकार इथं जसं की या खोट्या बातम्यावर, खोट्या चर्चावर विश्वास ठेवू नका अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून खंडन करण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सध्याला आता सुरू झालेली आहे.
आता बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचे पैसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे। त्याच जसं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या तारखेला सरकारच्या माध्यमातून जमा करणार। यामध्ये जवळपास बघा या ठिकाणी 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा करण्याचं सर्वांनी जसं की हे पैसे मिळणार असं शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बघा 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने बघा या तारखेला आणि या 12 जिल्ह्यांमध्ये हे पहिल्या टप्प्यामध्ये DBTच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता आपण थोडक्यात पाहूया की नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं जर आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला त्वरित करून घ्यायचं आहे। सरकारने सांगितले की फार्मर ID काढलं नसेल तर त्वरित काढून घ्यायचं। सर्वात पहिल्यांदा 10 बँकेमध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जसं की हे पैसे जमा होणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की सरकारने ह्या तारखेला तुम्हाला पैसे जमा होण्याची तारीख सांगितलेली आहे। सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होऊन या जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिस बँक। तर या सर्व बँकेमध्ये जसे की बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, तर या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। तर तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो की इथे हे जसं की लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे। पहिल्या टप्प्याचे शेतकऱ्यांमध्ये वाटप होणार आहे तो असणार आहे, तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो। जिल्ह्यांची यादी तुम्हाला ठामपणे बघायची आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का ते देखील तुम्हाला बघायचं आहे। बघा या पहिल्या जिल्ह्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर, दुसरा आहे वाशिम, बुलढाणा, बीड, पुढचा जिल्हा नंदुरबार, अकोला, नांदेड, लातूर, त्यानंतर बघा इथं ठाणे, पालघर, पुढचा जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे यवतमाळ, गडचिरोली, त्याच पद्धतीने बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला यामध्ये बघायचं आहे शेतकरी मित्रांनो। बघा जसं की सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला, चंद्रपूर, बीड, उस्मानाबाद आणि त्यानंतर वर्धा, अमरावती, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे। आता बघा कोणत्या तारखेला हे पैसे तुम्हाला जमा होणार आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार असं कमीत कमी बघा तुम्हाला 20 सप्टेंबरच्या पुढेच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्याची सुरुवात होणार होती। आता बघा जसं की 20 सप्टेंबर आलेला आहे, आता 20 सप्टेंबरच्या पुढील तुम्हाला हे पैसे कधी जमा होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे। आता बघा आज आपण बघत आहे माहिती 4 सप्टेंबरचा हा जसं की माहिती सुरू झालेली आहे, तर 20 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हा पैसे कधी मिळू शकतो, तर अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।